तुम्ही पाहिलं होतं का त्याला शाळेच्या बाहेर? हो, पण मध्येच कुठेतरी गायब झाला. मग हा बराच वेळ वाट बघत होता शाळेच्या बाहेर बिचारा. तुला तिथे कोणी भेटलं का शाळेच्या बाहेर? बुटका काळा माणूस होता. तो बोलला की अक्षय जिवंत पाहिजे असेल तर काकाला बोल 25,000 रुपये घेऊन गोल देवळाकडे ये. मग मग मी गेलो होतो काका बरोबर तिकडे. मग काका तिकडे मला थांबवून कुठेतरी गेला आणि परत आलाच नाही. तुम्हाला कोणावर संशय आहे का? ठीक आहे, आमचा तपास चालू आहे. जर गरज पडली तर तुम्हाला पुन्हा त्रास देऊ. काकी बरं वाटत नाहीये का? मला पण काका आणि अक्षूची खूप आठवण येते. काही देऊ? मला बसू दे शांतपणे. डोकं दुखतंय का? दाबून देऊ? हॅलो. हां. दिघ्या, काकी मस्त दिसतेस. आधी हात ये. एक खूप वाईट बातमी आहे रे. काय झालं? गवडी साहेब 3 लोकांना मारलंय. हो, ते मी ऐकले. मग काय, तू नको काळजी करू. पोलिसांचं काय? तू नको ना टेन्शन घेऊ. मी बघतो काय करायचं ते. पोलिसांचं काय ते मला सांग. बाबे काका, कुणी मारले यांना? तुम्ही बघू नका, लहान आहात तुम्ही. जा माझ्या घरी जाऊन पाहा. बाप रे, एवढा उशीर झाला. काय रे, किती उशीर? स्मशानात खूप उशीर झाला काकी. काही कळलं का रे? कुणी केलं, कसं झालं? दमला असाल ना? भूक लागली आहे? नाही, खाल्ला मी बाबे काकाकडे. बरं, इलियास जा, आंघोळ कर आणि झोप. दमला असणार रे. जा, आंघोळ कर. मी आलेच.
झोप. तुला पाहिजे तर तू ठेव, मला माझा हिस्सा दे. अरे पण डिग्याचं काय? डिग्याचं काय का? डिग्या माझ्याबरोबर येणार. अरे माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे तो, म्हणजे मला मुलासारखाच ना. आणि काळजी करू नका, त्याचा हिस्सा मी व्यवस्थित बँकेमध्ये इन्व्हेस्ट करीन, है ना. हे बरं झालं एकदम. नाही, माझी काळजी मिटली. हा, कितीही झालं तरी नाव आहे मला सख्ख्या भावापेक्षा जास्त आहे. नाही तर काय. आणि बय म्हणजे आई माझी. हा, माझी काळजी मिटली. हा, हे बघा, माझ्याकडे निम्मे पैसे आहेत आणि निम्मे गावची जमीन विकून 2 महिन्यात उभे करीन. मग ॲग्रीमेंटमध्ये लिहूया तसं. काहीच प्रॉब्लेम नाही. होय, काहीच प्रॉब्लेम नाही. करू आपण तसं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपलं काम एकदम इलिगल अजिबात नसतं. हा, एकदम कायद्याच्या चौकटीत राहून. आपला वकील पण बेस्ट आहे लय. काय कोकाटे. त्याचं नाव? कोकाट. हम्म. बेस्ट आहे एकदम. डिग्या, सगळं सामान भरून ठेव, उद्या आपण आपल्या घरी जातोय. मी येतो तुला न्यायला. हा हो काका. हा, आणि एक जा खाऊ घेऊन ये जा. हो. ते ॲग्रीमेंटचं करूया मग लगेच. हा, करू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हो. कोकाटाला फोन लाव. हो. अरे बापरे, एवढ्या पतंगी. 22 आहेत 22. हा बघ डॅब. ए, हा तर आपण खाजारात पकडला होता ना. हा, हे सगळे पतंग मी अक्षूला देणार आहे. तुला पाहिजे तर घे 4-5 ठेवून. नको, ठेव तुलाच. आई शपथ, तू खरंच जाणार? साला इथं काय आता, मी तर बॅग पण भरली. मग तू येणार नाही? तुला भेटायला येणार ना अधून-मधून. तू गेल्यावर मी एकटा काय करणार? थोडेच दिवस रे इलियास. मग मी काकाला सांगणार ना, इलियास पण पाहिजे आपल्या बरोबर. काका लय चांगला आहे आणि त्याचं घर पण लय मोठं आहे. काका मानेल रे, पण काकीचं काय? तिला तर मी असा पटवेल रे. तुला तर माहितीये ना आपण किती बोल बच्चने. याला म्हणतात ढ्याप. आणि ही फिरकी. हा मांजा आहे ना, या पतंगीत बांधायचा आणि उडवायची. लय मज्जा येते. I don't want all these foolish games. अरे फाडली कशाला? मी उडवली असती ना. ए दिग्या, या पतंगी बितंगी इथे उडवायच्या नाही तर. ते सगळं तुमच्या चाळीत, कळलं ना. आणि हे बघ, ती बॅग उचल आणि ते पॅसेजमध्ये कपाट आहे ना, तिथे नेऊन ठेव. आणि हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय घरात यायचं नाही, कळलं. आणि त्या पतंगी इकडे दे लवकर. इथे पसारा मांडून नाही बसायचं, ते पण दे. अक्षू, भूक लागली ना बाळा. चला हात धुवून घ्या. चला जेवायला. चल चल जा, तुझी बॅग पण ठेव जा तिकडे बाहेर. आणि तुझं अंथरूण पण त्याच कपाटात आहे. हां, जा जा.